वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर फळांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या बाजारपेठेमध्ये आंबा, चिकू, डांगर, टरबूज आदी फळं उपलब्ध आहेत। नारळ पाणी असो किंवा इतर फळं असो, या फळांना मोठी सध्या मागणी वाढलेली आहे। बाजारपेठेमध्ये सध्या आपण आहोत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील विक्रेते आहेत। त्याच्याकडे जाऊया, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या फळांच्या मागणीची, भाव कसे आहेत आणि काय नेमकी स्थिती आहे? भाव आता चढ उतार चालू आहेत। आता भाव आंब्याचे कमी झालेले आहेत, टरबूजचे वाढलेले आहेत, नारळ पाण्याचे रेट वाढलेले आहेत, तसं सेब झालं, चिकू झाले, यांचे पण रेट वाढलेले आहे। बाकी इतर फळांचे कमी आहे, मध्यम चालू आहे, बरोबर रेट चालू आहे। नारळ पाण्याचे खूप रेट वाढलेले आहेत। नारळ पाणी आता या तापमानामुळे अर्धे जळून राहिलेले आहेत, टरबुजावर चट्टा पडून राहिलेला आहेत, काही आंबे नुकसान होऊन राहिलेले आहेत। अर्धेच जास्त आम्हाला माल नुकसान होऊन राहिलेला आहे, त्याच्या जास्त आम्हाला विक्रेतीपेक्षा अर्धे जास्त आम्हाला भरपाई करायला लागून राहिलेली आहे मालाची या तापमानामुळे। कुठल्या फळांचं खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि भावांचे जे नेमके आहेत, कुठले भाव वाढलेले आहेत, कुठले भाव कमी झालेले आहेत? जसे आता नारळ पाणी बघा, नारळ पाणी उन्हीमुळे चट्टे पडून राहिले, काळे येऊन राहिले, नारळ पाणी वाढलेले आहेत। टरबूज झालं, टरबूज पण असे चट्टे पडून काळे येऊन राहिले, टरबूज पण खराब होऊन राहिलेले आहे। तसे डांगर झाले, इतर आंबे झाले, आंब्यावर पण असा डाग पडून राहिला, काळ्या चट्टेचे असे डाग पडून राहिले। सेब आपल्याकडली नाहीये, तर सेबला असं सेबचे पण रेट असे वाढून राहिलेले आहेत। सीझन नसल्यामुळे सेबचे रेट वाढून राहिलेले आहे, पण सेब ह्या तापमानामुळे पूर्ण नेमकी ग्राहकांची काय स्थिती आहे, म्हणजे ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्राहक व्यवस्थित आहे आणि ग्राहक वाढलेले आहेत, ग्राहक पण खूप चांगले वाढलेले आहेत। पण आता माल टेम्परेचरमुळे त्यामुळे ते माल पण खूप जास्त खराब होऊन राहिले। नक्कीच ग्राहकांची संख्या वाढलेली आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये जे फळं खराब होतात तर त्याचा देखील फटका सहन करावा लागत आहे। आणि एकूणच बाजारामध्ये काही फळांचे दर वाढलेले आहेत, काही फळांचे दर कमी झालेले आहेत, तर काही फळांचे दर स्थिर आहेत। महेश सुंजार, टीव्ही9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।